आम्ही त्यावेळी पण लोकांना आव्हान करायचं की बाबा मूर्ती दान करा, त्याच्यामध्ये सोडू नका. बरेच लोक त्याला 100% झालंय. आता एकही मूर्ती यामध्ये विसर्जन होत नाही. म्हणजे हे नागरिकांच्या फोर्समुळे झालं, हा नागरिकांच्या प्रशासनाच्या फोर्समुळे झालं नाही. म्हणून नागरिकाचा फोर्स हा महत्वाचा आहे. हे नागरिकांचं व्यासपीठ आहे. ग्रामपंचायतची बी माणसं येतात ना, आणि आम्ही दिवस ना. आपण बरेच म्हणतो चॅनल वगैरे झाले नाहीत, पण प्रत्येक चॅनल प्रत्येकाचं काम करत असते. हे चॅनल फक्त कोल्हापूरचे जे विषय आहेत, शहराचे विषय ते मांडून त्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, नागरिक सहभागातून शासन, प्रशासन आणि NGO किंवा नागरिक यांच्या सहभागानं हे पूर्ण बंद करायचा विषय आहे. तो एका दिवसात होणार नाही, पण त्या सगळ्या गोष्टीचा बजेट करावं लागेल. इथं किती खर्च आहे तो शासनाकडे आणावं, कॉर्पोरेशनकडे आणावं लागेल. ह्या सगळ्यासाठी हे प्राथमिक कोल्हापूरचे प्रॉब्लेम आणि जे पहिले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. जलस्रोत आहे, स्वच्छ आणि परवा महापौरांशी ज्या कोल्हापूरचे प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला दाखवा, आम्ही त्याच्यावर जे काही करता येईल ते करूया. पण ते केलं का नाही हे बघणं आपलं कर्तव्य आहे. हा मंच आहे, ह्या माध्यमातून आता तुम्हाला जे वाटते ते सांगा, त्याच्यावर काय करता येईल. मी तुम्हाला जिथून जिथून महिला मिश्रित पाणी येते ते तुम्हाला दाखवतो. बिल्डिंग झाल्या आहेत शिवाजी विद्यापीठच्या. हे जो संपूर्ण पाणी मैलामिश्रित पाणी आहे, खाली तलावात मिक्स होत आहे. वरून पावसाळ्यात संपूर्ण मैला हा या इथून वाहत असते. हे आता उन्हाळ्यात जरा पाणी कमी असते त्यामुळे आपल्याला जाणवत नाही ते, पण पावसाळ्यात पूर्ण मैला या साठलेला असतो आणि हेच पाणी पुन्हा ते ह्याच्यात मिक्स होते, रायन तलावामध्ये मिक्स होते. DOTचं मैला मिश्रित पाणी संपूर्ण या ओढ्यातून येतं इथं, आणि हेच पाणी पुन्हा तिथं रायन तलावामध्ये मैला मिश्रित पाणी मिक्स होत आहे. आमच्या महिला मिश्रितच पाणी होतं. ते महिला मिश्रित ओव्हरफ्लो होते, सगळं इकडे येते ना. म्हणजे टोटल ह्याला सुद्धा नॅचरली बरेचसे सोर्स आहेत जे वनस्पती लावल्यात, तर बराचसा खाऊन जातोय. आता इथं जागा आहे, तर इथं त्या मशीन लावून सायपन पद्धत आहे. सायपन पद्धत नाव पाठवायला किती ब्रह्मदेव आहे वय पाठव. आणि बेसिक कसं होतंय, शेवटी आलेल्या कचरा म्हणजे थांबला पाहिजे, नंतर खूप निवडतो पाणी. कचरा खालची ठिकाणी स्वच्छ पाणी वरती, हा टाकलं. तर बेसिक आत्ताच्या घटकेला हा जर सोडल्या ते सोकतील पाणी आणि त्यातलं स्वच्छ पाणी. आम्ही परत ते सुहास वांगणकर आहेत ना, त्यांना आम्ही भेटलो. ते म्हटले असे कंद लावा, जे कर्दळी म्हणा, आणि अळू आहेत ते कंद लावले की ते पाणी म्हणजे घाण पाणी त्यांचं खाद्य आहे. मग त्यामुळे आम्ही निसर्गात सगळी व्यवस्था आहे, पण आपण त्याला सोडून दुसरं करत असतो. म्हणजे निसर्गाच्या पद्धतीने जर काम केलं तर बऱ्याचशा गोष्टी त्या होतात. शेवटी निसर्ग जेवढा खाणार त्याच्यात जास्त जर आलं तर त्याला स्वच्छ करणे भाग आहे. असं पण हा जो शेवाळा आहे हा शेतीला चांगला आहे, बरं काढून नेलं आमचा आवाज तेवढा घेतात. सेवाभावी आहेत, त्यांना खरंच सेवाभाव कुठं द्यायचा आहे हे माहीत नाही, आणि तुम्हाला ते माणूस माहीत नाही. ह्यांचं कॉर्डिनेशन घालून द्यायचं आमचं काम आहे. आमचं काम काय, मी सगळं कोल्हापूरचं काम करू शकत नाही. शासन प्रशासनाने काम करायचं आहे. शासन प्रशासनाप्रमाणे नागरिक सुद्धा सहभाग घेऊन जर शासनाचा खर्च कमी झाला तर हे होऊ शकतं. ह्यासाठी आता हे चॅनल चालू केलं. ह्या चॅनल मार्फत जी काही लोकं आहेत त्यांना एकदा आम्ही हे दिलं तर 500-1000 लोकांना पोहोचतोय. त्याच्यात ज्यांना इथं मदत करायची तो येतो आपण. पुढे जाऊन हा तो अडवत गेला 2 ठिकाणी मिळवला, शेवटी तो याच्या तळ्यातच जातो.
प्रशासन जे करते त्याची काही असं त्याला नेते ह्या सगळ्यात त्यांना प्रत्यक्ष दाखवलं. ते कसं सगळ्या गोष्टी एखाद्या पॉईंटला येतात बघतात आम्ही करून व्हिजिट समजा जास्त तुम्ही प्रोसेस घ्यायचं एखाद्या वेळी इथे गेली तर काय झालं मेन पाणी कुठं बाहेर प्लॅन केलाय. त्यानंतर त्यावेळी आम्ही तिकडे ही जी आता जी काही टेंडर काढलेलं आहे 2020 काही कोल्हापूरला पाणी मिळत नाही आजपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही काम करतो. पण जो ज्यावेळी होतो त्यावेळी कोल्हापूर नैसर्गिकच्या आमच्यात आलेल्या आता जसा कंटिन्यू तुम्हाला कोणी सांगितलं काय तुझं काय करायला मेन पॉईंटला बघतो आणि इथल्या आसपासच्या बाजूला शेती होती की नाही ते शेतीसाठी ते तळ बांधलं होतं. की आम्ही परत तक्रार केल्यानंतर तिने केला हा, हे केलं. ते पाणी व्हायचं पण खाली चाललंय काय उपयोग झाला नाही. आता इथं हे केले होते सर मारले तिने पण सर मारून सुद्धा पाणी पुन्हा वरच्यावरच मारले ह्याला सांडपाडा वळण कुठं आहे. आणि 2014ला ज्यावेळी कोल्हापूर स्वाधीन केलं कोल्हापूर स्वाधीन सगळ्या नेत्यांनी सगळ्या त्यांनी ते पण आपली स्पिनिंग मिल कुठली आम्हीच एचडीपीचा प्लॅन दाखवायला यांना न्यायला पाहिजे. आम्ही बघितलं आज जाऊन अतिशय सुंदर म्हणजे एक थेंब येत नाही आणि शेतकऱ्यांना सगळं पाणी शुद्ध केलं सगळं शेतीला देतात फ्रीमध्ये देतात एवढं त्यांचं होय. त्यामुळे ते किती टिकून आहेत म्हणजे त्यांच्यावर तक्रार का नाही अजून. प्लॅन्ट आहे आणि 10 वर्षापूर्वी केला असेल. किती वर्षापूर्वी केला 10-15 वर्षापूर्वी केलं असेल. पण आजची स्थिती काय आजची स्थिती ही अशी आहे त्यातनं मला वाटतं हे कुठलंही व्यवस्थित हे शुद्धीकरण होत नाही आहे. हे असं आहे असंच आहे. आणि याशिवाय इथं पण ज्या बाजूला कॉलनी आहेत वैभव सोसायटी उजळ्यावाडीच्या बऱ्याच कॉलनी आहेत त्या कॉलनीचं सांडपाणी त्या ह्याच्या बाजूला असं ते कंपाऊंडमधून आत येतं. परत विद्यापीठात म्हणजे थोडक्यात विद्यापीठानं एक मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. कशा पद्धतीने आम्ही स्वच्छ पाणी करतो पाणी तलावात सोडतो स्वच्छ पाणी किंवा एवढा पैसा त्याचं पाणी पाठवून तिथं झाडे वगैरे लावू शकतात. पण युनिव्हर्सिटी सुद्धा ह्यासाठी लक्ष देत नाही का. हे असं केलं बघा त्यांना आम्ही परवा असंच यांना एक निवेदन दिलं. त्यांनी हल्ली मला वाटतं ते पाणी थोडं वळवलं या बाजूला थोडं वळवलं म्हणजे पाणी जसं वाहते तसं वाहते फरक पडलेला नाही. ओके म्हणजे थोडक्यात कसं आहे युनिव्हर्सिटीनी ह्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. युनिव्हर्सिटीनी कसं जलस्रोत स्वच्छ ते युनिव्हर्सिटीनेच आम्हाला मार्गदर्शन आवश्यक आहे. युनिव्हर्सिटीने फक्त ह्या विद्यार्थ्यांसाठी एवढंच केलंय. पण जे कॉलनीतून पाणी यांच्या एरियातून वाहतंय त्यालाही केलं केलं तर त्यांना शासनाचे फंड येतात किंवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी जनतेसाठी युनिव्हर्सिटी आहे. युनिव्हर्सिटी दुसऱ्यांच्यासाठी नाही जनतेनं शिकावं आणि जनतेनं मार्गदर्शन करावं ह्यासाठी युनिव्हर्सिटी आहे. खरं तर संविधान शिकवणं हे युनिव्हर्सिटीचं मूळ तत्व आहे. पण संविधान कुणाला शिकवतात. संविधान शिकायचं तुम्हाला ह्या गोष्टी करता येणार नाही. आज काय आहे अधिकारी नेते हे आमचे मालक असं समजून चाललो आहे. आम्हाला काय अधिकार तर हा जो
मंच आहे नागरिकांचा मंच आहे. सगळ्या नागरिकांनी मिळून कोल्हापुरात जे काही चांगलं करता येईल तेवढा विषय करायचा आहे. बाकी ह्याची या बाबतीत आम्ही प्रदूषण मंडळाला निवेदन दिलेलं आहे, कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे, पाटबंधाऱ्यांना दिलेलं आहे, शिवाजी युनिव्हर्सिटीला पण दिलेलं आहे. ओके या सर्वांना दिलेलं आहे निवेदन. ते जे निबंधन तुमची आहेत दिलेली तुमच्याकडे रेकॉर्डला रेकॉर्ड असते ती द्या. आपण पुन्हा त्याच्यावरती काय करता येईल आणि सद्य परिस्थिती दाखवणार. आता ह्या सगळा रेकॉर्ड करायचं कसं आहे, सद्य परिस्थिती काय आणि येऊन बघा. आता तुम्ही चालत आलो आपण ते इथनं येऊन बघू शकता, तर त्याची गरज नाही. त्यामुळे हे नाही, हे फक्त बघून चालणार नाही त्यांना. हे पाणी कुठे हा, कुठं जातंय? ते तलावात कसं शेवट कुठं भेटेल? होतंय, शेवट कुठं होतंय हे बघितलं आज पाहिजे. सगळे जलस्रोत्र हां. बाद का झालेत? आमच्यामुळे झालं का आम्ही पाणी वापरतो आणि ते सोडतो. पूर्वी आपण विहिरीत आणायचं किंवा ह्याच्यातनं त्यावेळी 4-5 बारे, आता न सोडलं की पाणी. त्यामुळं पूर्वी एक व्यक्ती 50 लिटर वापरायचे, आज आता 500 लिटर आपण वापरतो. आता इथं आहोत, किती वास यायला बघा. खरंच होतं. आणि हा इथं दुर्गंधी आलेली आहे. हा दुर्गंधी आली. STP चा इथं उभा राहू शकत नाही आपण 10 मिनिटं. खरं- हां? खरं. 10 मिनिटं इथं उभं राहू शकत नाही, इतकी दुर्गंधी आलेली. ही दुर्गंधीच आमच्या राजाराम तलावात मिक्स होते आणि ही मिक्स होऊन सुद्धा लोक आमची जवळची पोहायला येणारी आमचे अधिकारी असतील कोणी असेल पण नागरिकांना आमचा त्रास होतो. आता आमच्या ह्या तलावात नाही त्यांची स्किनचं प्रॉब्लेम थोडक्यात कसं आहे, आरोग्याला हे घातक आहे आणि त्याच्यासाठी शासनानं प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेवाळले की पुन्हा परत पास होते ना पुढं ते धरणार नाही. त्याला फिल्टर पाहिजे ना. जागा आहे. बऱ्याच ठिकाणी पान घालून तो पाणी बोलू शकते. तुम्ही म्हणताय ना पाणी म्हटल्यानंतर जमिनीचं कुठून जातं जमीन तेवढी ताकद